सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याकडे येणार होते पाहुणे जेवण करायसाठी, त्याच्यासाठी आम्ही स्वयंपाक बनवत आहे. ही आहे माझी जाऊबाई, तिनं बनवली आहे भाजी आलू वांग्याची. आमच्याकडे याला तीज म्हणतात आणि खूप सारा स्वयंपाक बनवावं लागते. वडे, सुकुडे, पापड, चिचोणी, भाजी. इथं मी बनवली आहे कढी दह्याची. आणि आम्हाला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळं नाश्ता म्हणून कच्चा चिवडा बनवला होता. कोणत्या पण घरात छोटे मुलं राहिले तर कामं होऊ देत नाही लवकर. इतके मस्ती करत होते मुलं की खूपच. तर आम्ही सर्वांनी मिळून चिवडा खाल्लो आणि अजून लागलो स्वयंपाक करायसाठी. इशूनं चिवडा बनवला होता, खूप सुंदर मस्त झाला चिवडा. आणि तर बनवत आम्ही पोळ्याच्या नंतर आम्ही आलो आहे चुलीवर स्वयंपाक करायसाठी. गॅस बचाव. तेलातले पूर्ण पदार्थ आम्ही चुलीवरच काढले आहे. हे बनवत आहे मी पापडसाठी. ही पापड पाहायला जितके छान वाटते त्याच्यासाठी मेहनत पण. हे पापड गव्हाच्या चिकापासून तयार होते. गव्हाला अगोदर 2 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवून त्याच्यानंतर मग मिक्सरमध्ये नाही तर पाट्यामध्ये वाटावं लागते. मग त्याच्यानंतर रात्रभर अजून ठेवून त्याच्यावरचंवालं पाणी काढून जो खालचावाला जो गर राहते त्याला गरम पाण्याच्या अंधानामध्ये ठेवून ते शिजवावं लागते, वरावं लागते. त्याच्यानंतर हे पापड तयार होतात. आता आम्ही बनवत आहोत वडे. हे आम्ही चण्याच्या डाळीचे बनवत आहे. तसे मुगाच्या पण डाळीचे बनवते. चण्याच्या डाळीमध्ये घोरण तांदळाचं नाही तर कणिक पण टाकली तरी पण छान होतात, खुसखुशी होतात आणि वडे पण छान झालते. याला आम्ही छान असं प्लेन पन्नीमध्ये घेऊन करतो, कारण की एकलं कसं प्लेन आणि पातळ होतात आणि खायला पण छान वाटते. तुम्ही कसे बनवता आम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. चुलीवर इतक्या लवकर होतात ना, आणि गरमीचं उन्हाळ्यामध्ये बाहेर पण छान वाटते बनवासाठी. हे झाले आमचे वडे तयार. आता आम्ही बनवतात सुकुडे. तुम्ही याला का म्हणते नक्की सांगा. आम्ही याला कणकीचे सुकुडे म्हणतो. आणि तीजला करपोकाला जे आमचे छोटे छोटे असे सण राहते, पोळा वगैरे असं, त्याला प्रत्येक वेळी आम्ही असं हे वाले बनवतोच. याला कणकीचे तिखट बोंड पण म्हणतात. आणि हे कणिक जेवढी छान राहिली ना तेवढी हातावर असा खूप मोठा पण सुकुडा तयार होतो आणि मस्त छान नरम नरम पण होतो. हे आमचे घरच्याच कणकीचे गव्हाचे कणिक आहे. मस्त असं पूर्ण झालं आहे. आता आम्ही जेवण वाढत आहे. हे आहे आमचे पाहुणे, जे की आजी आबाजीच्या अक्षय तृतीयाच्या दिवसाने आम्ही यांना जेवण करायला बोलवते. आणि आजी आबाजीच्या फोटोची पूजा वगैरे करून आम्ही यायला नमस्कार वगैरे केला. आमच्याकडे असं जेवण करायला बोलवतात अक्षय तृतीयाच्या दिवशी. आमच्याकडे असं करतात. तुमच्याकडे कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अक्षय तृतीया हा दिवस खूप चांगला शुभ मानला जातो. या दिवशी आपण पूजा पण करू शकतो. कसा वाटला हा ब्लॉग? आता आम्ही पण जेवण करत आहोत. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा.